आत्ता जे चित्र आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ते द्रव्य म्हणजे बाळंत शेपा. बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे सहजरित्या आढळतं आणि बरेच जण याचं सेवन देखील करत असतात. तर याच बाळंत शेपाचा आपल्या शरीराला काय काय उपयोग होतो हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरी. बाळंत शेपा हे चवीला अगदी तिखट आणि कडू असं द्रव्य आहे. वीर्याने ते उष्ण आहे. त्यामुळे होतं काय, शरीरातील वात आणि कफदोष कमी करण्यास ते जास्त फायदेशीर ठरतं. परंतु याचाच अर्थ असा देखील होतो की शरीरातली उष्णता देखील ते द्रव्य वाढवतं. त्यामुळे जर आपण योग्य पद्धतीने याचा वापर केला तर 100% याचे फायदे आपल्याला नक्की जाणवू शकतात. बाळंत शेपा हा बाहेरून जर आपण वापरला तर याचे काय काय फायदे होतात हे आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे, म्हणजे सांध्यांना सारख्या वेदना होत आहेत किंवा सारखी सूज येते, त्या रुग्णांमध्ये, किंवा ज्या रुग्णांना पॅरालिसिस झालेलं आहे, ज्यांचं अर्ध शरीर त्याची ताकद गेलेली आहे, किंवा फक्त चेहऱ्यालाच पॅरालिसिस झालेला आहे, किंवा पूर्ण शरीराची ताकद गेलेली आहे, तर अशा रुग्णांमध्ये जर या बियांचं तेल काढून आपण जर रोज त्याचा अभ्यंग केलं त्या तेलाने तर आपल्याला नक्की याचा फायदा दिसून येतो. दुसरा उपयोग असा की लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये जर सारखं पोटफुगीचा त्रास होत असेल किंवा पोटात सारखी हवा साचते, त्यामुळे पोटात मुरडा येतो किंवा पोट सारखं गच्च होतं आहे, पोट व्यवस्थित साफ होत नाही, त्या रुग्णांमध्ये जर आपण हे तेल कोमट करून जर पोटाच्या ठिकाणी लावलं तर त्याचा देखील फायदा आपल्याला दिसून येतो. आभ्यंतर उपयोग म्हणजे काय की आपण जर हा बाळंत शेपा पोटात घेतला तर ह्याचा काय काय फायदा होऊ शकतो आपण आता ते पाहणार आहोत. पचन संस्थेमध्ये ह्याचा जास्त फायदा होतो. म्हणजे न पचलेलं अन्न असेल किंवा उलटी होण्याची, मळमळ होण्याची काही काही जणांना सवय असते, त्यांच्यामध्ये देखील ह्याचा फायदा होऊन जातो. दुसरी गोष्ट, लहान मुलांमध्ये सारखं जंत होणं किंवा पोट फुगणं, पोटात मुरडा येणं, तर त्या अवस्थेमध्ये पण हे औषध दिलं जातं. उदाहरणार्थ डिल वॉटर म्हणून ह्याचं औषध एक खूप फेमस आहे व्यवहारामध्ये. तर ते औषध दिल्यावर मुलांचं लगेच पोटात दुखणं असेल किंवा मुरडा येणं असेल किंवा जंत असतील ते कमी होण्यास लगेच मदत होऊन जाते. दुसरा उपयोग जर अभ्यंतर आपण पाहिला तर हे द्रव्य मूत्रल आहे, म्हणजे शरीरातली जी लघवी आहे, लघवी योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात शरीराच्या बाहेर काढून टाकण्यास हे जास्त फायदेशीर ठरतं. तिसरा उपयोग आणि महत्त्वाचा उपयोग असा आहे की ज्या स्त्रियांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे त्या स्त्रियांमध्ये हे जास्त खाण्यामध्ये येताना आपल्याला दिसतं. तर ते काय येतं तर गर्भाशयाची शुद्धी करण्यास हे सगळ्यात फायदेशीर असं द्रव्य आहे. म्हणजे डिलिव्हरीनंतर काय होतं, बऱ्याच वेळेला काही पार्टिकल्स असतात ते गर्भाशयामध्ये तसेच राहून गेलेले असतात, तर ते काढून टाकण्यात जास्त फायदेशीर ठरतं. गर्भाशयाची ताकद वाढवण्यास ते जास्त मदत करतं. दुसरी गोष्ट, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात दुधाची निर्मितीसुद्धा त्या आईला व्हायला पाहिजे, तरच त्या बाळाचं पोषण आपल्याला करता येईल. तर ते दुधाचं जे निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ते सुधारण्यामध्ये हे बाळंत शेपा जास्त फायदेशीर ठरतं. त्यात अजून एक असा फायदा देखील आहे की ज्या स्त्रियांना पाळी येताना भरपूर प्रमाणात वेदना होत आहेत किंवा पाळी येते पण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात गाठी जात आहेत किंवा पाळीमध्ये रक्ताचं प्रमाण एकदम कमी जात आहे, अशा स्त्रियांमध्ये देखील बाळंत शेपा जास्त फायदेशीर ठरतो. आणखीन एक उपयोग असा आहे की ज्या स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी आहे, त्याच्यामागचं कारण ट्यूबल ब्लॉकेज आहे, तर त्याच्यामध्ये देखील ह्या औषधाचा जास्त फायदा होतो. परंतु बाळंत शेपाचा जर तुम्हाला योग्य प्रकारे आणि त्याचे 100% तुम्हाला रिझल्ट्सच हवे असतील तर ते नेहमी आयुर्वेदिक